खालील झाला असून जळगाव जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। तर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केली आहे। एनडीआरएफची टीम पाठवून तातडीनं मदत करा अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे। मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे, त्यामुळे विशेष अधिवेशन बोलवावं असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सोबतच या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी सुद्धा वडेट्टीवार यांनी केली आहे। सरकारने केंद्राकडून भरीव मदत मिळवली पाहिजे। केंद्रांच्याकडे आता टीम आली की नाही मला माहित नाही, प्रस्ताव गेला की नाही माहित नाही। त्यांनी खरं तर पद्धत अशी आहे की राज्य सरकारने केंद्राला पत्र पाठवून ही सगळी माहिती दिली पाहिजे आणि केंद्राने हे सगळे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं एनडीआरएफची टीम पाठवून ते सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यानंतर मदत घोषित केली पाहिजे आणि ही तातडीनं केलं पाहिजे। पण अद्याप काही राज्यामध्ये तशा प्रकारची हालचाल होताना आम्हाला दिसत नाही। तर जायकवाडी धरणाची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली। छत्रपती संभाजीनगरमधील पूरस्थितीचा आढावा सुद्धा घेतलाय। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जायकवाडी धरणाची पाहणी केली। या धरणातून 1,70,000 क्युसेक वेगानं सध्या पाणी सोडलं जात आहे। गिरीश महाजन, आमदार विलास भुमरे यांनी या धरणाची पाहणी केली आहे।